आपल्याला नवीन ऐकायला मिळत नाही, हे ऐकायला मिळालं पाहिजे म्हणून अशी पवित्र अशी संकल्पना ज्यांच्या मनामध्ये आली, अशी सगळी तरणीवान पोरं आणि त्यांच्यामध्ये ही उपक्रम ज्यांनी घेतला अशी हरिभक्ती परायण आदरणीय किरण दादा, त्यांनाही अंतःकरणापासून अभिवादन करतो. त्यांचा अट्टहास होता म्हटले, महाराज तुमचं कीर्तन जरी आमच्या गावामध्ये 2-3 झाले पण तरी तुमचंच कीर्तन आता शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये झालं पाहिजे बरं का. शिवाजी महाराजांवर तुम्हाला बोलायचंय, मस्त असा पिंगळा घ्यायचा आहे, मस्त असे पोवाडे घ्यायचे, छत्रपती शिवाजी महाराजांवर दणकेबाज कीर्तन झालं पाहिजे म्हणून तुमचंच कीर्तन आमच्या गावामध्ये आम्हाला पाहिजे आणि तुमचंच कीर्तन पाहिजे. जे पैसे काय लागतायत ते लागू दे म्हटले पण तुमचंच कीर्तन पाहिजे असा अट्टहास ज्यांचा होता, अशी सगळी मंडळी. आणि या मंडळीमध्ये जेवढी लोक असतील प्रत्येकाचं नाव मला मंडळीचं माहित नाही, त्याच्यामध्ये सगळी तरणीमान पोरं, आदरणीय हरिभक्ती परायण अरविंद दादा वगैरे ही सगळी मंडळी बरं का. आणि आता कीर्तनाला आल्यानंतर आणि या कार्यक्रमामध्ये अनमोल सहकार्य ज्यांचं आहे बरं का, असे हरिभक्ती परायण दत्तगुरु भजनी मंडळ आणि समस्त कंडारी ग्रामस्थ बरं का, या मंडळीच्या वतीने ही सेवा माझ्या वाटेला आली. अत्यंत धन्यवाद त्यांचे मानतो. आणि आता कीर्तनाला आल्यानंतर 9 वाजलेत आता बरं का. या कार्यक्रमाचं वर्णन करायला कदाचित माझ्याकडे शब्द अपुरे पडतील किंवा वेळ पूर्ण पडेल, पण तरीही थोडंसं धावत्या वेगामध्ये सांगायचा प्रयत्न करतो. या कार्यक्रमाला सजवणारी जी मंडळी आहे त्याच्यामध्ये हरिभक्ती परायण आदरणीय ज्यांनी पहिली चाल म्हटली अशी आपल्याच गावातील एक लाडकं व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व, ज्यांचा स्वभावही गोड आहे, आवाजही गोड आहे, बकवास वाजवणंही गोड आहे, अशी हरिभक्ती परायण आदरणीय आमचे हरिभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला अंतःकरणापासून अभिवादन करतो. पहिल्या चालीला साथ करणारे आमचे आदरणीय हरिभक्ती परायण आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. आप्पांचा आमचा फार जवळचा संबंध आहे, पण संबंध जरी फार जवळचा असला पण हे कीर्तनाची गादी आहे. इथं मी तुमचा बालक नाही, तुमचा पुत्र नाही, इथं कीर्तनकार कोणाचा बाप नाही, कोणाचा मुलगा नाही, काहीच नाही. या ठिकाणी एक कीर्तनकार नारदाची गादी असल्यामुळे हा गुरु रूपाने पूजला जातो. म्हणून आमचे संबंध जरी असले पण आदरणीय महाराज या ठिकाणी आप्पा उपस्थित आहेत. तुम्हालाही अंतःकरणापासून अभिवादन करतो. आणि माझ्या उजव्या हाताला आपल्या खानदेश भागातील मृदुंग साम्राज्याचा असा हा राजा, ज्यांच्या बोटामध्ये ताकद आहे. वा, जरा जोरात तुम्हाला 1-2 गोष्टीची कल्पना देतो. जरी त्यांनी फार गोड वाजवलं, तुम्हाला ऐकायला येतंय, त्यांनी गोड वाजवलं, पण तुम्हाला खरं सांगतो मागे 2 वर्षापूर्वी ना 1.5 ते 2 वर्षापूर्वी त्यांचा फार मोठा अपघात झाला होता मोटरसायकल वरती. अक्षरशः त्यांचा हात मोडला होता, बोटे तुटले होते. पण असं करताना सुद्धा असं वाटत होतं की आता हे नवीन आता मृदंगाची सेवा काही करू शकणार नाही, कारण एवढी वारकरी संप्रदायाची सेवा माझ्या हातून घडणार नाही हे खंत त्यांच्या मनामध्ये होतं. पण तुम्हाला खरं सांगतो, त्यांना ज्या वेळेला अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला, त्याच्या पूर्वी जसं ते वाजवत होते, पण ज्ञानोबारांची, तुकोबारांची, आदिशक्ती मुक्ताबाईची कृपा त्यांच्यावरशी घडली की पूर्वी ते जसं वाजवत होते त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त भारी ते वाजवायला लागले. हा प्रत्यक्ष चमत्कार आमच्या माऊली ज्ञानोबा यांचा आहे. म्हणून असे गायकाला साथ करणारे हरिभक्ती परायण आदरणीय रोहित महाराज विखरणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही नमन करतो. आदरणीय आमचे विनेकरी बाबा आहेत, किरण दादांचेच वडील आहेत बरं का. पूर्ण परिवारच पारमार्थिक आहेत महाराज. त्यांची मुलंही बघा महाराज या ठिकाणी उभे. वा, बघा, दर्शन आहे, नाव दर्शन आहे आणि दर्शन केलंच पाहिजे बरं का. पण त्यांचं अशी सगळीच मंडळी आहे. आणि आदरणीय आमचे बाबा सुनील भाऊ वगैरे सगळीच मंडळी, प्रत्येकाचं नाव काही मला माहिती नाही बरं का. आदरणीय बाबा असतील. आणि इकडं बघा, हे तर सुटलेच नाव. हो, चोपदार दादा आहेत बरं का. मस्त तब्येतशीर, नाही तर काही वेळेला आम्हाला असे चोपदार भेटता, अहो असे राहता महाराज, ते असं वाटतं की. पण हे मस्त आहेत माझे बॉडी गार्डन आहेत. त्यांना आता इथं मला काही धाक नाही बरं का, पण तरी बोलतो. आदरणीय चोपदार दादा आहे, तुम्हालाही अंतःकरणापासून अभिवादन करतो. मस्त नाचायचंय बरं आज आपल्याला, शिवाजी महाराजांच्या संगीतामध्ये नाचायचंय, पण थोडं पुढं बरं का. सगळीच काही मंडळी आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. आदरणीय मुक्ताबाई सारखी या ठिकाणी सगळी ही मुक्ताबाईची लेकरं या ठिकाणी उपस्थित आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय, शेवटपर्यंत येतोय ना? येतोय का?
हो शेवटपर्यंत येतोय हे श्रेय ज्यांच्याकडे जातं. असे साऊंड सिस्टीमला साथ करायला तिकडे दादा ते बारकेले असे जरी तुम्हाला दिसत नसले पण मस्त बोर्ड लावलंय त्यांनी. इको बास ट्रबल जे काही असेल ते तुम्ही सगळे ते लावलंय आणि तुम्हाला साथ करायला आमच्या भागाकडनं आलेले आमचे साऊंडला साथ करायला हरिभक्ती परायण आदरणीय रुपेश महाराज तुम्हालाही दंडवत प्रणाम करतो. सगळ्यांचीच नावं घेतली असं प्रत्येकाचं नाव आता वर्णन करणं काही इथं शक्य नाही. बरेच लोकांची नावं सुटू शकतात आणि प्रत्येकाचं वर्णन करत गेलो तर इथंच आपले 12 वाजायचे. अशी सुंदर मंडळी कीर्तन ऐकणारी मंडळी आमच्या माता माऊल्या भगिनी श्रोतृवर मंडळ तरुण मंडळी वृद्धस्थ मंडळी समस्त तुम्ही वारकरी लोक या ठिकाणी कीर्तनाला एकत्रित आहात. सगळ्यांच्या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. एखाद्याचं नाव चुकून राहिलं असेल तर माफी मागतो. सर्वांचं घेतलं असं समजूया आणि आपल्या अभंगाला आपण सुरुवात करूया. विनंती एकच आहे तुम्हाला, विनंती एकच आहे. मुखाने काही आता विठ्ठल विठ्ठल म्हणू नका, हाताने काही टाळी आता अजिबात वाजवू नका. वाजवली तुम्ही जगात त्या वा कळालं तुम्हाला. मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, हाताने टाळी वाजवा, पण फक्त एक काम करा, सर्वांगाचे काम देऊन तुम्ही एका फार सुंदर चिंतन या अभंगाचं मी तुम्हाला देणार आहे. 1 तासामध्ये तुम्ही फ्रेश